आणखी एक महत्त्वाची बातमी शरद पवारांसंदर्भातला आहे। तर शरद पवार यांचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत। प्रकृतीच्या कारणामुळे त्यांचे आजचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द झालेत। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे अनेक कार्यक्रम होणार होते, मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी विश्रांतीचा निर्णय घेतलाय। तर 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे, त्यामुळे काल बारामती प्रचार सभेचा शेवटचा दिवस असल्यामुळे दिवसभर अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झाले। दरम्यान सततच्या सभा आणि दौऱ्यांमुळे शरद पवारांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यामुळेच डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय। तर 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर शरद पवार पुन्हा जोमाने काम करतील अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे। मी 5वी सभा केलेली आहे आणि 5वी सभा केलेली असल्यामुळे या सभा करताना काय धावपळ होते, काय उडाताण होते हे आपल्याला मला जर समजू शकत असेल तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहेबांची एक सभा रद्द झाली। पण मला वाटतं म्हणजे मला याची खात्री आहे की त्यानंतरच्या सगळ्या ज्या सभा आहेत त्या तेवढ्याच दिमाखानं आम्ही आणखी दुपटीनं करू। त्यामुळे लगेच विरोधकांनी खुश होण्याचं कारण